आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर समर्थ बडवे, जे इंजिनियरपेक्षा मास्टर इंजिनियर असं म्हणलं पाहिजे, कारण त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मास्टरी केलेली आहे आणि अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्टचा कामाचा अनुभव आहे. तरुण आहेत, यंग आहेत, त्याच्यामुळं मला कायमच असं वाटतं की या तरुणांच्या हातात पुढचं भविष्य आहे, भवितव्य आहे. आणि जेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या महत्वाच्या सेवेमध्ये काम करत असतात तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी फार महत्वाची असते आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडताय. तर त्या तुमच्या प्रवासाबद्दल, आजवरच्या तुमच्या अनुभवाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, मास्टर्स कसं त्याच्यानंतर केलं, म्हणजे ती, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी या फील्डमध्ये यावं, काय सांगाल? सर्वप्रथम सर, माझं शैक्षणिक सुरुवात मी प्राथमिक शिक्षण धाराशिवमध्येच भोसले हायस्कूल म्हणून शाळा आहे तिथे कंप्लीट केलं. बरं. त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे इथे डिप्लोमा केला. बरं. तर डिप्लोमाला माझ्या घरचं सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी सिव्हिलच चूज केलं. बरोबर. मग तिथून ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी आपलं MIT पुणे इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं JSPM युनिव्हर्सिटीमध्ये स्ट्रक्चर्स मध्ये. तर ऍक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पेक्षा जास्त मला स्ट्रक्चर्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यातले मॅनेजमेंट म्हणा किंवा जे काय आपण मेन आपलं पूर्ण कॉन्क्रीट आणि स्टील त्यांचं जे फाउंडेशन तयार होतं, तर त्याचा मला आधीपासूनच इंटरेस्ट असल्यामुळे मी त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग नंतरचा प्रवास कसा झाला, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचा प्रवास? कारण तो सगळ्यात महत्वाचा असतो की त्याच्यानंतर तुम्हाला आता ऍक्च्युअली प्रॅक्टिकल आयुष्यात पाय ठेवणार असतात. तर मग कुठे सर्व्हिस प्रॅक्टिस केली का, स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली का, काय केलं? सर, आता ही स्ट्रक्चर्स ही अशी फील्ड आहे की ज्यामध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे. कारण त्यामध्ये आपण जे काही आपल्या डिझाईन्स देतोय त्या सेफ पण असल्या पाहिजेत, प्लस त्या इकॉनॉमिकल पण असल्या पाहिजेत. त्यामुळे त्या दोन्हींचा पण समन्वय साधून आपल्याला असे काही डिझाईन्स द्यावे लागतात की जे क्लायंटला उपयोगी व्यवस्थित येतील किंवा त्यांचे दोन पैसे पण वाचतील आणि स्ट्रेंथ मध्ये पण कॉम्प्रोमाइज होणार नाही. त्याच्यामुळे मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 फर्म मध्ये काम केलं. तिथे पहिला अनुभव घेतला. जे काही मार्केटमध्ये सध्याला टेक्नॉलॉजी वापरली जाते किंवा ज्या काही आजपर्यंतच्या आपल्या पद्धतीने डिझाईन केल्या जातात त्या सर्व शिकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपण न्यू एज टेक्नॉलॉजी काय ऍड करू शकतो आणि त्याच्यामधून आपण काय चेंज आणू शकतो, याच्यासाठी मग मी पण आपली स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. बरोबर आहे. सो आता थेट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे एक म्हणजे आता तुम्ही स्वतः मास्टर केलंय, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये काम करताय, सो टेक्नॉलॉजीच्या फार जवळून काम करताय. त्यामुळे पहिला प्रश्न आहे की टेक्नॉलॉजीचा आता कसा फायदा होतो तुम्हाला या क्षेत्रात? आणि दुसरं, मास्टर केल्यानंतर सुद्धा आता पुन्हा असं वाटतं का की एखादा कोर्स अजून केला पाहिजे किंवा कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण मागच्या वर्षभरात घेतलंय का, किंवा करावं असं वाटतंय का आता कुठलं? सर, सर्वप्रथम तुमचा पहिला प्रश्न की जे तुम्ही आपण स्ट्रक्चर्स केले ह्याच्यामध्ये आपण काय टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. बरोबर. तर आजपर्यंतच्या काळामध्ये आपल्या पूर्ण डिझाईन मध्ये जे काही कॅल्क्युलेशन असायचे ते आपल्याला मॅन्युअली करावं लागत होते. मॅन्युअली इन द सेन्स की एखाद्या बीमवर त्याचा वजन किती, त्याच्यावर जी भिंत येणार आहे त्या भिंतीचा लोड किती, ह्या सर्वांची कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला मॅन्युअली रिटर्न कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेटरवर त्याचा प्रत्येकाचा लोड कॅल्क्युलेट करून त्याच्या हिशोबाने आपल्याला फाउंडेशन डिझाईन करावं लागत होतं. पण आजकाल आपण बघतोय की नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आलेत. तर त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण डिरेक्टली लेंथ, विड्थ आणि हाईट जी काय त्याची डेन्सिटी आहे ती आपण फक्त ऍड केली की आपल्याला पूर्ण डिझाईन्स ह्या विथ फाउंडेशन पूर्ण डिझाईन करून दिल्या जातात. त्याच्यामुळे हे तर नक्कीच आहे की सॉफ्टवेअर्समुळे आपलं जे काही काम आहे ते सोपं झालेलं आहे. पण ऍट द सेम टाइम मी हे पण सांगू इच्छितो की आपल्याला मॅन्युअल कॅल्क्युलेशन जी आपली पारंपरिक पद्धत आहे डिझाईन करण्याची ती सुद्धा आली पाहिजे. कारण शेवटी सॉफ्टवेअर्स हे 99.99% करेक्ट असतात, पण तो जो 0.01% मार्जिन आहे तो आपल्याला येण्यासाठी आपला बेस एकदम परफेक्ट असावा. त्याच्यामुळे आपलं टेक्नॉलॉजीकडे व्यवस्थित शिकून घेऊन त्याचा उपयोग पण केला पाहिजे, पण ऍट द सेम टाइम आपल्या ज्या बेसिक पद्धती आहेत त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, जसं आपण हे टेक्नॉलॉजीचं बोललो तसंच दुसरा एक मुद्दा आहे महत्वाचा, म्हणजे कामगार. आणि त्या कामगारांमध्ये सुद्धा अकुशल कामगार. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला, आणि तुम्ही कसं बघता त्या परिस्थितीकडे? सर, आता आपली ही जर फील्ड बघितली तर यामध्ये स्किल्ड लेबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर का लेबर अनस्किल्ड असेल आणि त्यांनी जर काही चुका केल्या तर त्याचे खूप मोठे दूरगामी परिणाम हे त्या क्लायंटला भोगावे लागतात. त्याच्यामुळे सुरुवातीलाच क्लायंटने सिलेक्ट करताना लेबर जो स्किल्ड आहे त्याला व्यवस्थित सिलेक्ट केलं पाहिजे, त्याच्याकडून टेक्निकल गोष्टी सगळ्या क्लिअर करून घेतल्या पाहिजेत. आणि जो अनस्किल्ड लेबर आहे
त्याला स्किल्ड करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण जो अनस्किल्ड लेबर असतो त्यांच्यामध्ये एकच फक्त न्यूनगंड असतो की तो त्यांना वाटतं की ते जे करतायत ते बरोबर आहे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी जो त्यांचा मेन कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणा किंवा जो अनस्किल्ड लेबर आहे त्यांनी अशी काही नवीन गोष्ट करत असताना व्यवस्थित जे काही आपले कन्सल्टंट आहे त्यांचं ऐकलं पाहिजे, त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, काय बरोबर आहे नाही, काय केलं जाऊ शकतं काय नाही हे व्यवस्थित सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन असलेल्या चेंजला त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी ज्यावेळेस नवीन गोष्ट अनस्किल्ड लेबरच्या समोर येते त्यावेळेस त्यांचा बेसिक कन्सेप्ट, बेसिक माइंडसेट असा असतो की याची काही गरज नाही. बरोबर. परंतु त्यांनी एक चेंज ऍक्सेप्ट करण्याची तयारी असेल तर व्यवस्थित काम होऊ शकतं. दुसरं, आजकाल बजेटनुसार घर बनवण्याचा ट्रेंड फार आहे. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी दोन्हीचं कसं तुम्ही कॉम्बिनेशन करता त्याबद्दल काय सांगाल? सर, आरसीसी मध्ये आपण फील्डच अशी आहे ना की ज्यामध्ये आपण फारसं बजेटमध्ये विचार करू शकत नाही. कारण तुमच्या घराची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथच ऍक्च्युअली त्या पूर्ण आरसीसी फाउंडेशनवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण त्या फील्डमध्ये किंवा त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावं असं नाहीये. आपण जो आर्किटेक्चरल पार्ट आहे की त्याचा जो एलिव्हेशन आहे त्याच्यामध्ये आपल्या वापरले जाणारे स्टोन्स आहेत किंवा कलर किंवा जे काही लुकच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण असं मटेरियल वापरू शकतो की जे इकॉनॉमिकल पण आहे आणि जे विजिबली एस्थेटिकली व्यवस्थित दिसतं पण. तर त्या गोष्टीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज नक्की करू शकतो. पण जे स्ट्रक्चर्स आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण कोणताही कॉम्प्रोमाइज न केलेलं बरं. बरोबर. आता पुढचा प्रश्न थोडा असा आहे की तुम्ही स्वतः यंग आहात, स्वतः मास्टर केलेले आहेत इंजिनिअरिंग सारखे. मी जसं सुरुवातीला सांगितलं तर तुमच्या एक इंजिनियर हा फक्त शहर उभारत नसतो, देश उभारत असतो. अशा फील्डमध्ये तुम्ही आहात. त्यामुळे मला विचारायचं की धाराशिव शहराच्या ओव्हरऑल विकासाचं व्हिजन असं जर एक यंग तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे येणाऱ्या 15-20 वर्षात, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल इथली आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट दोन्हीला हातभार लागेल. तर असं तुमचं विकासाचं व्हिजन काय? सर, मला वाटतं की पहिलं म्हणजे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांनी आपल्या डिमांड ह्या गव्हर्नमेंटकडे केल्या पाहिजेत. समजा रस्ते तुमचे खराब आहेत तर तुम्ही तशी कंप्लेंट तुमच्या नगर परिषदकडे केली पाहिजे. किंवा समजा तुम्हाला काही एखाद्या गोष्टीची गरज आहे, सेवेज सिस्टीम खराब आहे, पाणी नसेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे तर तुम्ही त्याची तशी डिमांड केली पाहिजे. तरच त्या पॉलिटिशियनने किंवा गव्हर्नमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ह्याबद्दल जागरूकता तयार होईल. आणि दुसरं म्हणजे जे काय आपण न्यू एज बघतो टेक्नॉलॉजीचा वगैरे वापर करून पूर्ण व्यवस्थित सर्वे वगैरे झाले पाहिजे. आणि त्याचा एक विकास आराखडा रेडी पाहिजे पुढच्या 20 वर्षांचा 25 वर्षांचा की आपल्याला काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे गावामध्ये, कोणत्या गोष्टीने आपण मागासलेले आहोत किंवा पुढारलेले आहोत, त्याच्या हिशोबाने आपल्याला काय गोष्टी करण्याची गरज आहे, ह्या सर्वांचा विचार करून एक विकास आराखडा तयार करून त्याच्या दृष्टीने काम झालं पाहिजे. पण अशा वेळेला मग सरकारकडून काय अपेक्षित, सरकार कसं याच्यामध्ये मदत करू शकतो? मला वाटतं की सरकारने नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्या दृष्टीने जे काही आपण आज बघतो प्रोफेशनल आर्किटेक्ट्स आहेत की जे शहर डिझाईन करतात, त्याच्या दृष्टीने काम करतात, सर्वे करतात आणि काय हवं नको ह्या गोष्टींचा एक प्लॅनिंग, डिटेल प्लॅनिंग करतात. त्यांना हायर करून त्यांच्याकडून कन्सल्टन्सी घेऊन आपण काय करू शकतो काय नाही याच्याबद्दल एक नागरिकांमध्ये ठिकठिकाणी सर्वे घडून आणले पाहिजेत. त्यांचे मत विचारात घेऊन त्याच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. बरोबर. दुसरं, आता आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय, युनिक केलंय असं काही प्रोजेक्ट? आताच एक रिसेंटली मी एक प्रोजेक्ट केलेला आहे ज्यामध्ये एक 20 फूट स्लॅब कॅन्टिलिव्हर काढायचा होता. कॅन्टिलिव्हर इन द सेन्स की त्याला फक्त एक बाजूने सपोर्ट असतो, एक बाजूने पूर्ण हवेत असतो. तर तसे काही प्रोजेक्ट करत असताना निश्चितच स्ट्रक्चरल इंजिनियरलाही त्याच्यामध्ये जरा थोडं इंटरेस्ट तयार होतो आणि त्या क्लायंटलाही काहीतरी वेगळं भेटतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं की क्लायंटनं पण तशा रिक्वायरमेंट केल्या पाहिजे की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, आपल्या त्यांच्या रिक्वायरमेंट क्लिअर असल्या पाहिजेत आणि तशा त्यांनी मांडल्या पाहिजेत. बरोबर आहे. आणि एखादा प्रोजेक्ट की जो करताना काही आव्हान आले, समस्या आले, प्रॉब्लेम्स आल्या, कारण बऱ्याचदा थेरॉटिकल नॉलेज वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल नॉलेज जेव्हा आपण येतो तेव्हा काहीतरी अडचण येतात. तर असा एखादा प्रसंग, घटना किंवा प्रोजेक्ट आठवतोय का आणि त्या आव्हानावर कशी मात केली? आता मागच्या वर्षी सर एक प्रोजेक्ट चालू होता ज्यामध्ये
पूर्ण तो प्रोजेक्टमध्ये 10 फुटापर्यंत फाउंडेशनला ब्लॅक कॉटन सॉइल होती. तर काळी माती, या काळ्या मातीवर फाउंडेशन उभं करणे हे खूप अवघड मानलं जातं, कारण काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. मग ते ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळेस त्याची सेटलमेंट होण्याची जास्त चान्सेस असतात. मग त्याच्यामुळे ज्या ठिकाणी 10 फुटापेक्षा जास्त काळी माती असेल तिथे शक्यतो हाय राईज बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्ट करणं डिफिकल्ट असतं. तर लास्ट इयरलाच एक G+4 प्रोजेक्ट होता की ज्यामध्ये पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल होती, त्यांचा स्पॅन देखील जास्त होता. मग त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पूर्ण पाईल फाउंडेशन वगैरे घेऊन त्याचे लोड व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून त्याच्यामध्ये काय आपण पोस्ट टेन्शनिंग स्लॅबचा वगैरे वापर करू शकतो का, अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलेला आहे. बरोबर. दुसरं स्ट्रक्चरल इंजिनियर आहात म्हणून विशेषतः विचारायचं ते म्हणजे स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता, आणि त्यातनं आपण अशा एरियामध्ये जो भूकंप प्रवण क्षेत्र आहे तर अशा वेळेला तुम्ही काय त्यातले क्वालिटी बघता किंवा काय पॅरामीटर्स बघता स्टील मधले? स्टील हा ऍक्च्युअली स्टीलमध्ये डक्टिलिटी नावाची एक प्रॉपर्टी असते, ज्यासाठी आपण ती बांधकामामध्ये वापरतो. TMT बार जर कन्सिडर केले तर डक्टिलिटी म्हणजे तो किती लवचिक आहे, कारण त्याच्या लवचिकपणामुळेच तो आपण बांधकामामध्ये कॉन्क्रीट सोबत त्याचा समन्वय घालून वापर केला जातो. तर तो स्टील ते पर्टिक्युलर स्टील हे डक्टाईल असलं पाहिजे, बेंडेबिलिटी जास्त पाहिजे, आणि त्याचा जो बाहेरचा आउटर पोर्शन आहे तो हार्ड असला पाहिजे, परंतु त्या ऍट द सेम टाइम जो त्याचा मधला गाभा आहे तो तेवढा सॉफ्ट आणि लवचिक असला पाहिजे. तर त्या दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित समन्वय हे त्या स्टीलमध्ये असणं आवश्यक आहे. तसंच त्या स्टील चे जे काही आपल्या रिंग्स वगैरे आहेत त्याच्या व्यवस्थित सायमल्टेनियसली पूर्ण त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स आहे ते स्ट्रक्चर पूर्ण व्यवस्थित असलं पाहिजे, सो दॅट की त्याची कॉन्क्रीट सोबतची बॉन्डिंग चांगली बनेल. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि आयकॉन स्टील कधी आजवर वापरलंय का? तुमचा आयकॉन स्टील वापरण्याचा अनुभव कसा होता? हो, आयकॉन स्टील वापरलंय. आपण जसं बघतो मार्केटमध्ये बरेचसे स्टील आहेत, तसं आयकॉन स्टील देखील एक लिडिंग नाव आहे त्याच्यामुळे, आणि त्यांची क्वालिटी पण एकदम व्यवस्थित आहे. कोणताही जे डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे स्टीलमध्ये ते व्यवस्थित त्यांनी दिलेली आहे, ISI स्टँडर्ड्स प्रमाणे ते तयार केलेलं आहे. आणि जे स्टील तयार करत असताना आपण जो रॉ मटेरियल वापरतो तो एकदम व्यवस्थित प्युरिफाय केलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये काही एरर येण्याचे चान्सेस खूप कमी. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात आता जे तुझे तरुण मित्र पुढचे येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत असं म्हणून एका अर्थानं, तर त्यांना या प्रॅक्टिकल जगात पाय ठेवण्यापूर्वी काय एक मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला द्याल? मला वाटतं की त्यांनी आपण एक्सपोजर भरपूर घेतलं पाहिजे, जगामध्ये काय चालू आहे आणि ते आपण आपल्या ठिकाणी कसं इम्प्लिमेंट करू शकतो यावर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आणि आपण काय नवीन क्लायंटला देऊ शकतो याच्याबद्दल त्यांनी नक्कीच थोडं स्टडी केलं पाहिजे. बरोबर. सो हे होते इंजिनियर समर्थ बडवे, आणि मी म्हणलं तसं आता नुकतीच त्यांची सुरुवात आहे या क्षेत्रात काम करण्याची, पण अतिशय उत्तम काम ते ऑलरेडी करतात. आणि त्यांनी जे मित्र आता या फील्डमध्ये येऊ पाहतात त्यांना पण त्यांनी हाच सल्ला दिला. हे फील्डच क्रिएटिव्ह आहे मुळात. प्रत्येक प्रोजेक्ट हा तुमचा काहीतरी नवीन असतो, काहीतरी क्रिएटिव्ह असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कायम नवीन देण्याची क्षमता, ताकद आणि तुमचा उत्साह असेल तर या क्षेत्रात नक्की या, तुम्हाला या क्षेत्रामध्ये नक्की यश मिळेल. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार की तुम्ही इथे आलात, आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.